का मोठी बातमी आहे। तुळजापूर ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश झाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाला ड्रग्जचा विळखा पडतोय। हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। धाराशिव ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यभरातील पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। धाराशिव पाठोपाठ आता लातूर आणि यवतमाळमधील ड्रग्जच्या धंद्यांचाही पर्दाफाश झालाय। तर धाराशिवच्या तुळजापुरात पुजाऱ्यांकडूनच ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे एकच खळबळ माजली। त्यानंतर एनसीबीनं डीआरआयच्या साथीनं चाकूर तालुक्यातील रोहिणामध्ये धाड टाकली आणि 11 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं। तर चाकूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटर अंतरावर हा कारखाना सुरू होता। या प्रकरणामध्ये डीआरआयनं 7 जणांना अटक केली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे हा ड्रग्जचा कारखाना दुसरी तिसरी कोणी नाही तर चाकूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रमोद केंद्रे चालवत होता। आणि धाराशिव नंतर विदर्भातील यवतमाळमध्ये सुद्धा ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। एमडी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय पेडलरला अटक करण्यात आली आहे। यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। मध्य प्रदेशमधील मंदसौरमधून त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 62 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। तर राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। या घटनेनंतर भक्तांनाही मोठा धक्का बसलाय। देवासारखा विश्वास आम्ही पुजाऱ्यांवर ठेवतो असं म्हणत भाविकांकडून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते। ड्रग्ज प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाविकांकडून संताप व्यक्त केला जातोय। बघूया। आम्ही श्रद्धेने येतो या ठिकाणी भक्तीनं त्या माता देवावरचा विश्वास उठतो। अशा लोकांना लगेच म्हणजे काय कारवाई झाली पाहिजे। या देवाच्या ठिकाणी नाही व्हायला पाहिजे। हे पवित्र स्थान आहे, 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे। इथं हे गोष्टी नाही पाहिजे। पवित्र ठिकाण आहे तर या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला लागल्या। या गोष्टी इथं नाही व्हायला पाहिजे पण ते इथं होते ते, तर यावर काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे। पुजारी लोकांना असं केल्यानंतर की तुळजापूरमध्ये भाविक यायचे घाबरतात ना, येणार नाहीत। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। नियमाने ते ड्रग्स वगैरे आपल्या इथे तुळजापूरमध्ये नाही चालणार। पुजाऱ्यांना तर अशा गोष्टी करणं हे शोभत नाही, कारण मंदिरापाशी जे भाविक आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून येत असतात, असे जर धंदे करत असतील तर ते काही बरं नाही। याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील, मी तर सकाळी म्हटलं की कोणी का असताना माझा मुलगा असेल, माझा भाऊ असेल, माझा कोणी का असताना तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर अशा लोकांना जेलमध्ये घालायचं काम आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे। कारण हे पुढच्या कित्येक पिढ्या बर्बाद करणारं व्यसन आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे।